नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा आषाढी एकादशीच्या निमित्तानं समर्थ गोविंद महाराज मंदिर येथे भरणाऱ्या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीस पाचोरा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक एसडीपीओ श्री बापू गंगाधर रोहम तसेच पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या एपीआय कल्याणी वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीदरम्यान समर्थ गोविंद महाराजांचे वंशज शिवानंदजी महाराज तसेच मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्यामा बाळे यांनी यात्रेसंदर्भातील आपली भूमिका, परंपरा आणि विविध मुद्द्यांबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली। दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत प्रशासनाने समन्वय आणि मध्यस्थीची भूमिका स्पष्ट करीत कायदेशीर बाबी लक्षात आणून दिल्या। यावेळी गावातील वरिष्ठ मंडळी, पदाधिकारी, पत्रकार आणि ग्रामस्थ हजर होते। ही बैठक शांततापूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रोहम यांनी उपस्थित नागरिक, भाविक आणि ग्रामस्थांना यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले। कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याचा, अफवा पसरविण्याचा किंवा कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी इशाराही देण्यात आला। यात्रा शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही बैठकीत करण्यात आले। त्यांना सरळ सांगितलं की बा ठीक आहे, म्हटलं बा म्हणे बा एकटं महाराज बसतील म्हणजे म्हणते मग आमचं काम काय बरोबर आहे ना, ते म्हणणं बरोबर आहे की बाबा काम किंवा फक्त या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कायद्याचं उल्लंघन न होता भाविकांनी कसं जाणावं हे अतिशय साध्या सरळ रसाळ भाषेत सांगितलं। कायदा काय असतो हे साहेबांनी मला समजून